हात जोडली गोरगरिबार छोडू नका, पिंड पुकारचा खेळू नका. आता आपल्याला सार्वजनिक क्षेत्रामध्ये जे काही भ्रष्टाचार चाललेला आहे तो भ्रष्टाचार खरंच बरे होते असं म्हणायची मिळाली. आम्ही फिरत होतो. आता सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची जयंती वंडरकिड स्कूल नक्षत्र कराड लायन्स क्लब यांच्या वतीनं या ठिकाणी छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता. आणि त्या कार्यक्रमासाठी मला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. आपल्या कुसुमाग्रजांचं मराठी भाषेवरती खूप मोठा अशा गुण आहे. त्यांना मराठीतला दुसरा ज्ञानपीठ पारितोषिक मिळालेलं आहे आणि त्यांचं नटसम्राट जे नाटक आहे ते नाटक अनेक भाषांमधून अनुवादित झालेलं आहे. आज कुसुमाग्रजांची जी कणा नावाची कविता आहे ती कणा नावाची कविता कुठल्याही टप्प्यावरती आपल्याला लढण्यासाठी जगण्यासाठी प्रेरणा देते, उर्मी देते, बळ देते. आज वंडरकिड्सनं मोठ्या प्रमाणामध्ये ज्ञान रचनावादाचा स्वीकार करून खूप मोठ्या प्रमाणाने त्या ठिकाणी प्रगती केलेली आहे. जरी इंग्रजी माध्यमाची शाळा असेल तरी या ठिकाणी मराठी भाषा गौरव दिन हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला. त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. स्कूलचे झिमरे सर, संस्थापिका जोगी मॅडम, लायन्स क्लबच्या पदाधिकारी यांचेही या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी आज या दिनानिमित्त मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. अतिशय चांगले असतात. निवड फक्त फोटोसाठी कार्यक्रम करणं वेगळी गोष्ट आहे आणि खरोखरच उपक्रम राबवणं आणि समाजाच्या तळागाळात पोहोचवणं ही एक वेगळी गोष्ट आहे. आज ज्यांच्याबद्दल मला तुम्ही बोलण्यासाठी बोलवलेलं आहे तर खरं तर कुसुमाग्रज आहेत, त्यांच्या जयंती आहे, त्यांचा जन्मदिवस आहे. मग कुसुमाग्रज जयंती आपण काय करतो की मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो. मग असं काय केलं कुसुमाग्रज यांनी की ज्यामुळे त्यांचा हा दिवस मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो. तर आज मराठीमध्ये 4 लोकांना ज्ञानपीठ पारितोषिक मिळालेलं आहे. त्यातलं दुसरं जे ज्ञानपीठ पारितोषिक आहे ते कुसुमाग्रजांनी मिळालेलं आहे. त्यांची जर विशाखा नावाचा कविता संग्रह जर तुम्ही वाचलात, त्यांची कणा नावाची जर कविता तुम्ही ऐकलीत तर कणा नावाची कविता तर आपल्याला 5वी पासून सोबत करते. कणा नावाच्या कवितेमध्ये त्यांनी म्हटलं की ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर हसला नंतर बसला गुल्लावरती पाहून, गंगामाई पाहून यांनी गेली घरट्यात राहून, माहेरवासीन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत कसली चूल भिजली होते नव्हते गेले काही, आणि प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ओले ठेवले. खिशाकडेच हात जातात हसत हसत उठला, खिशाकडेच हात जातात हसत हसत उठला, पैसे नकोच सर थोडा एकटेपणा वाटला, मोडूनी पडला संसार तरी मोडला नाही काना, मोडूनी पडला संसार तरी मोडला नाही काना, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. आता ही कुसुमाग्रजांची एकच कविता आहे. ही कविता आपल्याला जगण्याला उभारी देते, ऊर्जा देते.